आज RD भाऊंचा रजिस्टर स्पर्धेमध्ये 1 नंबर आलाय आणि बघू शकता आपण RD भाऊंनी गोड देऊन सगळ्यांना आजचा आनंद साजरा केलाय. RD भाऊ अभिनंदन. धन्यवाद सगळ्यांना. काय आजचा आनंद काय आज परत एकदा रजिस्टरचा मला वाटते तिसरं सलग हॅट्रिक केली आहे थोडक्यात. काय सांगशील? सलग 3 बरोबर आहे तुमचं. हां पण एक छोटी बैलगाडीतली गोष्ट सांगेल मी. हां मैदानात जेव्हा यायचो तेव्हा कोणी ओळखत नव्हतं. बरं. मैदानाची सुरुवात पण 50-50 केसरीने झाली आणि त्या मैदानामध्ये समालोचकांनी म्हणजे रणजित सरांचे आणि माझा कॉन्टॅक्ट होता. हां तर फक्त त्या मैदानात सरांनी एक नाव सांगितलं की RD धनवडे असा प्रो कबड्डी मधला बरोबर. असं आहे, पण तेव्हा कोणी ओळखत नव्हतं. हां पण आज तिसरं मैदान झालं सोन्या 50-50 केसरीचं आणि त्या 50-50 केसरीमध्ये मला हॅट्रिक मिळाली. खूप आनंद होतोय आणि माझ्या मित्राला गुलाल लागला त्याच्या चरणी आणि योग आला सरांच्या नंदीला भेटण्याचा. त्याचा पण आशीर्वाद माझ्यावर कायम राहील एवढंच मी त्याच्या. सरांनी मला वाटतं सोन्या 50-50 केसरीमध्ये मी तुझी आठवण करून दिली होती की हा असाच म्हणजे इकडे तिकडे व्हिडिओ काढत होता, पण कुठेतरी सरांचा म्हणजे मोलाचा वाटा यात. माझा संपूर्ण बैलगाडीतला इतिहास त्यांना माहिती आहे, कारण की माझी सुरुवातच मी त्यांना विचारूनच करायचो कुठे यायचंय, कसं येऊ, काय येऊ. मला सांगायची गरज नाही, त्यांनी त्यांच्या बोलीतूनच म्हणजे सांगितलं सर्व काही. त्यांना सगळं माहिती आहे. नक्कीच RD भाऊ खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज गोड वाटप करून एक आनंद साजरा केलाय. आज देवाच्या पण पाया पडून एक आनंद साजरा केलाय. शुभेच्छा तुला पुढच्या आयुष्यासाठी. RD की मित्रांनो बघू शकता आज खरं तर आपण निमसोडच्या आदतच्या मैदानात आहोत आणि आपल्यासोबत रणजित सर असतील, गारशेट असतील आणि मोहित शेठ आहेत. खऱ्या अर्थानं रणजित सरांची एक नवीन खरेदी मित्रांनो आपण बघू शकता. आज या मैदानात गटपास झाले आणि याचं वैशिष्ट्य असं मित्रांनो घेतल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच मैदानात गुलाल घेतला आहे. आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत. रणजित सर पहिल्यांदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्कार. काय सांगाल, एक वासरू तुम्ही एक क्वालिटी वासरू घेतलं आहे, या वासराचा आम्हाला परिचय द्या. काय सांगाल? वासरू आपण ही गोवारी पापर्डेतलं वासरू आहे. गोवाऱ्यात त्यांच्या मेहण्यामध्ये सांभाळ होतं अक्षय पाटील म्हणून. विलास नांगरे पाटील यांचं वासरू आपण घेतले. ते आमिरच्या गावचंच वासरू आहे. आमिरच्या गावातनं वासरू ते घेतलंय. पहिल्या आठवड्यात घेतलं तर आपलं राहिलं फायनलला. आता सगळ्या महाराष्ट्राला नाही तर देशभरात परिचित आहे की तुम्ही एक सुप्रसिद्ध समालोचक आहेत, पण ह्या समालोचन क्षेत्रामधून पण एक गाडा मालक होणं इकडे कसं काय वळलाय तुम्ही? नाही, पहिला आमचा आपण गाडा मालकच आहे. गाडा मालक परत समालोचन क्षेत्रात वळलो. पहिलं आपलं बरेच वर्षापासून बैल आपल्या घरात पळतात आणि परत समालोचक झालो. पार्क कशी काय केली? कारण पहिलंच मैदान मला वाटतं घेतल्यानंतर गुलाल केलाय म्हणजे नक्की कुठं ना कुठे तुम्ही एक व्यवस्थित एक त्याला बघितलं आणि घेतलंय. ते मैदान मी होतो मैदान पुकारायला, मला मोहिलचाच फोन आला. सर वासरू असं पळालं ते गटात वासरू कुठला तेवढं बघा तेवढं मग घेऊया. मग मोहिलला जरा मी फोन ठेवला, म्हणतात मोहिलला फोन आहे म्हणजे काय असणार आहे म्हणून मोहिलला पुन्हा न सांगता मी घेतलं. बरं, म्हणजे कुठं ना म्हणजे त्यांनी पण घेतलं असं तुम्ही लगेच घेऊन टाकलं. हा म्हणतात तिथं आपलं तेव्हा फोन मी लावायचं म्हणजे आपण जाऊन डायरेक्ट घेऊ म्हणलं. बरं. आणि त्या अड्ड्यात राहिलं वासरू फायनलला. घेतलं आपलं वासरू. काय सांगाल वासराची वैशिष्ट्य काय सांगाल? निकोप आपलं कडनं पळते दोन्ही खांदी. मोर सरकारने मगाशी सांगितलं दोन्ही खांदीचा पब्लिकचा बादशाह आहे. परवा लिंगराच्या मैदानात कडन पळून राहिलं. आत्ताचा कडनं पळून गट पास केलाय. चोरानं कडनं पळून एक नंबरला 3 नंबर केला होता चोराडला. आपल्यासोबत सहकारी सुद्धा आहेत गारशेट. काय सांगाल, कसं काय वाटतं आता एकंदरीत तुम्ही पण त्याच्यासोबत जोडलं गेला आहात, काय वाटतं एकंदरीत? नाही, वासरू दोघं पण आम्ही अड्ड्यात होतो. हां मला म्हणलं असं पुन्हा वासरू घ्यायचं आहे. हां काय आमची ध्यानी मिळलं नव्हतं, पण त्याचा पहिल्यापासून मला माहीत आहे. म्हणजे आता रणजित बनसोडे सगळ्यांना समालोचक आहे, पण बंदीच्या अगोदर एक काळ असा होता की त्याच्या दावणीला 14 ते 15 बैल असायचे. इतिहास कोणाला माहीत नाही. महत्वाचं ते हाडाचा बैलगाडी मालक आहे आणि महत्वाचे वस्तूची पार्क ते पहिल्यापासून त्याला चांगले. पार्किनाचं मला वाटतं दुसरं मैदान आहे. पहिल्या मैदानात राहिला आम्ही घेतल्या त्या दिवशी पण फायनल राहिला, परवा दिवशी लेंगऱ्यात राहिला आणि आजचं 3रं मैदान आहे. आपल्या दावणीला म्हणजे भारत आल्यापासून मला वाटतं सलग आता 3रं मैदान आहे. 2 मैदानात तर बोलायला चांगलं आहे. मग त्याचं भविष्य कसं बघताय? आता एक तुम्हाला अंदाज आहे याच्या आधी पण तुम्ही भरपूर बैल आपल्या दावणीला बोलून गेले, कसं बघताय? नाही, बघण्याचं महत्त्वाचं काय माहिती आहे का? बैलगाडी क्षेत्रामध्ये महत्त्वाची कड महत्त्वाची आहे. तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघा, प्रत्येक मैदानात वासरू कडनंच पळला आहे. फक्त त्या दिवशी सीमेला लेंगऱ्यातमधनं पडलं. महत्त्वाचं दोन्ही खांडी लांब आहेत, गुंजभर वासरू आत येत नाही. त्याच्यामुळे कड असले का नाही बैलगाडी क्षेत्रात पायऱ्याला पण काय प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आता प्रत्येक बैल पळताना बघताय, सगळ्या जवळ तुम्ही बघता आणि पायऱ्याला नक्की अडचण काय आहे तिथं तुम्हाला आता
झाले बैल आतून पळा असला की सगळ्यात मोठी अडचण बाहेरचा बैल मिळत नाही. नाही विषय काय माहिती आहे का, वासरूच आहे तो एखादी आणि त्याच्यामुळं आपण बैलगाडी मालकांचा आपल्या पण उपकार आहे ते आपण पण बैलगाडी मालकांसाठी भरपूर केलं आहे त्याच्यामुळं सहजासहजी आपल्याला पैराला कोण नाही म्हणत नाही. कुठंतरी त्याचा पळ पण त्या पद्धतीचा आहे. आपण जर असं म्हणा गेलं तर ते पळ ज्या पद्धतीने त्या पद्धतीने दाखवतो. आता साधारण किती दिवसाचं आहे हे आत्ता मला वाटतं 15 एक महिन्यात असेल, 15-16 महिन्याचा वासरू अजून आता लय बार काय कवळ आहे. फक्त आपलं त्याचा गती आहे म्हणून त्या हिशोबानं बैलगाडी क्षेत्र कसं आहे माहिती आहे का, पळते म्हणून आपलं लगेच हे करायचं नाही. ते जे आपण जे पाय कुठवर बघायचे त्या हिशोबानं आपलं पैरा करायचं. आता किती दिवसावरती त्याचं नियोजन करतो? नाही तसं काय नाही, आपलं मनात आलं की आपलं नियोजन नाही करायचं, वासराचा मूड बघायचा मग आपलं नियोजन करायचं. तर आपल्याबरोबर मोहित पण आहे. मोहित काय सांगायचं भारत आणि मला वाटतं तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याची खरेदी झालेली आहे, त्या दावणीला आला दुसऱ्या दिवशीच. काय आनंद वाटतो आपली माणसं कुठेतरी पुढे चालल्यानंतर. आज निमसोडचं म्हणजे आजचं मैदान आहे आपलं देव बकासूर पण आज गटपास झाला आणि बकासूरच्या शेजारीच भारत पण आहे, भारत पण गटपास झालाय. दोन्ही पण गाड्या आता सेमीफायनलसाठी पळणार आहेत. पळ कसा म्हणला भारतचा आजचा काय? नाही चांगलं पळ आहे, बघितलं तेव्हाच कळलं होतं वासरू काहीतरी करणार नक्की. ज्यावेळी तुमचा सरांचा कॉल झाला होता त्यावेळी तुम्हाला असं वाटलं का की आपण पण घ्यावं, पण सरांनी लगेच घेतलं. यावेळी तुमचं काय सरांना बोलणं माहिती झालं? काढायला लावली होती पण सरांनी डायरेक्ट केलं. बरं. तुमची पण एक नवीन खरेदी झाली, जरा महाराष्ट्राला सांगा काय खरेदी कसं काय झाली काय? नाही आता ती पण काढायची, चांगली खरेदी घ्यायला. चांगली खरेदी आहे. हो त्याची पण आता बरेच म्हणजे आता बकासूर प्रेम आहेत ते चर्चा करत असतात की छोटा सरपंच आता आपल्याला कधी आणि कुठल्या मैदानात पळताना दिसेल काय? दिसन लवकरच आता त्यांच्याकडे पण लक्ष चालू आहे सध्या. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील सेट, मोहिल शेठ तुम्हाला असतील. सर तुम्हाला असं तुमचं वासरू जसं तुम्ही जुना गडा मार्ग तसंच तुम्हाला एक प्रसिद्धी देईल हीच तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद सगळ्यांना.